टाकणी केली आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या समोर येण्याचं धाडस या ठिकाणी दाखवलं. आपण ज्या कार्यकर्त्यांनी काम केलं तो फसून गेलेला आहे, तो रडतोय, तो जेवला नाही, प्रत्येकाच्या घरात चुली पेटल्या नाही, पण तो उमेदवार आहे, तो तिसऱ्यांदा पडला. त्या माणसाची काय परिस्थिती झाली असेल आणि त्या परिस्थितीतून तुमच्या समोर येत आहे. इतकं धाडसी हा माणूस आपल्या समोर उभा आहे. आपण एक असं आदर्श घेतला पाहिजे, जी जमात जी जात आपण एकच सोबत घेऊन या ठिकाणी या इलेक्शनला सामोरे गेलो. प्रत्येक जाती पंथाचे लोक एकत्र आलो, पण हिंदू आपला हिंदूला विसरून गेला, पण मुसलमान त्याच्या जातीशी एकनिष्ठ राहिला. याच्यामुळे आपण या ठिकाणी हारीला पत्करलेला आहे. मुसलमान हा शेवटपर्यंत आपल्या सोबत होता. डोंगरगाववाल्यांचं म्हणणं होतं की आमच्या MIDC मध्ये जागा चालल्या, आम्ही 5000 लोक तुमच्या पाठीमागे. नाणेगाव जंजाळा या ठिकाणी गेलो, जंजाळ्याचं उदाहरण घ्या. त्या गावामधलचं 8 हिंदू मतदान आहे, फक्त ते 8च पडतं. बाकीचं पूर्णचं पूर्ण एक गठ्ठा मतदान त्याला पडतं. पण आपण हिंदू विभागल्या गेलो. कोणी जातीपातीचं राजकारण करतात, परंतु या ठिकाणी या निवडणुकीला आपण सामोरे जात असताना कोणत्या जातीपातीचं राजकारण आपण पुढे आणलं नाही. आणि या अगोदरही या माणसानं जातीपातीवर कधी राजकारण केलं नाही, म्हणून एवढ्या मतानं हा माणूस आपल्या पुढे आलाय. माणूस पडलेला नाही, माणूस विजयी झालेला आहे. परंतु हा गद्दारांना सर्वांना माहिती आहे, सर्वांना माहिती की त्याची गद्दारी काय. जे जे गाव, नाणेगाव झालं, अंबाई झालं, जंजाळा झाला, अजंठा झाला, गोळेगाव सुद्धा झालं, या लोकांचे बुरकेवर करून पाहायला आपल्याला काही जमत नाही. आणि ज्या बूथवर आपण ठेवले तेच गद्दार निघत्या, ती मॅनेज होऊन जाते. ते म्हणते बरोबर आहे, चल रहा में 10,000 मत